एव्हरीवन, वेलकम बॅक टू डे 12 ऑफ डेकोरेशन ब्लॉग. आणि हा दिवस लास्ट किंवा सेकंड लास्ट असेल, कारण की लास्टच्या दिवशी आम्हाला फक्त भंडारा उडवायचा आहे. सो आज आहे सेकंड लास्ट दिवस, म्हणजे 12वा दिवस, जेव्हा आम्ही पूर्ण डेकोरेशन कंप्लीट करणारच आहोत, काय पण करून करणारच आहोत. आता मी हे पिलर्स बनवते, हे सगळं झालेलं आहे. आता आर्यन इकडं पेंटिंग मारते. इथे जे पॅक आम्ही केलं आहे ते फक्त वरचा कलर करायचा राहिला आहे, बस. बाकी सगळं झालेलं आहे. ही पट्टी बनवून ठेवलं आहे, ती मी पहिली वेगळी बनवलेली, पण त्याचा कलर डल वाटत होते, म्हणून मी विचार केला की चेंज करूया, ब्राईट कलर मारूया थोडा. तर आता जरा चांगला वाटते चमके बिमके लावल्यावर. सो आता 6:30 वाजलेत आणि आता मी आणि आर्यन कामाला लागलो आहे 6 वाजल्यापासून. आणि या लोकांना आम्ही बोलवले 7 वाजता. आता कोण येते का नाही माहीत नाही, पण संध्याकाळी जेवल्यानंतर मे बी सगळे येतील. सो भेटूया आपण तेव्हा. तो आता सगळे असेंबल झालेले आहेत, 1 2 3 4 आणि मी 5. तर आता ही वाली पट्टी झालेली आहे माझी बनवून. ह्याला फायनली मी हा काम मागत होता, हा वाला काम, पण मी तो त्याला दिला नाही, कारण की त्याच्यातच त्याने अख्खा पण दिवस घालवला असता. तर हे सगळं पेंट करून झालाय, तुम्ही बघू शकता. याला फक्त लाईनीस मारायचे आहेत. आणि साईड बनवते टॅरेस, हे दोघं बनवतात पिलर. मग काय बनवतात? हे बनवताय डिक्टो. हा डिक्टो बोललाय, पण बघू आता ते डिक्टो कसा असेल. नंतर मला रिजेक्शन आला तर मग साईल इथून उठत घरी जाईल. इथून दाखव. हा, तर तुम्ही बघू शकता, हे आम्ही लिहिलेलं आहे. तर ह्याच्या आर्य मनमध्ये काय तुझा? हा, तर हे आम्ही लिहिलं आहे. तर हे हँडरायटिंग आमची नाही आहे, कारण आमची कॉपीची नका आहे. सो हे आम्हाला काकाने लिहून दिलंय. क्रेडिट गोज टू अजय म्हात्रे काका. त्यांचं पोरगा आर्यन म्हात्रे. A1 वाटला वे. ही आम्ही इथे लावणार आहोत. अशी आणि हे ना, त्याला ना थोडीशी कट मारते. हा बघा मेन माणूस. आता आल्या तेच बोलला की त्याला याला पट्ट्या मारायच्या बोलते, पण मला वाटत नाही त्याची कुठली गरज आहे. त्याच्या पट्ट्या आता मीच मारतो आता त्याच्या पट्ट्या. मग बघू, याला काहीतरी आता दुसरा काम दिलंय, त्याच्या जीवावर आलाय करायला. त्याच्या शकल असं वाटतंय की आता घरी जाऊ दे, पण सोडणार नाही त्याला. आता तो घरशी विचार करू आलेला की आता 2-3 पट्ट्या मारीन. तर लास्ट ब्लॉग मध्ये बोललेलो की उद्या पण हेच काम करल, तेच काम तो विचार करून आलेला. पण नशीब भक्तीने थोडा डोका चालवला. आता त्याला दुसरा काम दिलं. सिद्धूभाई कुछ काम कम और सिर्फ भाषण ज्यादा, काम दिखाओ का. डोले तृप्त करा, तुमचे नवीन काम भेटलाय. बघ शकल पण दाखव जराशी. केस बिस कावू पकार झालं वाटते. A1 नेरोलेक्स कागद. त्याच्यामध्ये थोडं व्हाईट मिक्स करशील तर होईल. केतनचा मला पटते. तो काय बोलतो की एकच काम दे, तो मी पूर्ण करणार. तो एकच काम 5 दिवस लावतो एक काम करायला, मग कसं जमणार? 2 दिवस राहिले. आता 2 दिवस आजचा दिवस राहिले. आजचा दिवस राहिला. अरे केतनला काम दिलेलं पेंटिंगचा, रेलिंगचा पेंटिंग, पण त्याच्यात एवढे कष्ट बघून त्याने अंशूला दिले. तो का बोलला की मला एकच काम करू दे. त्याचं एक काम आता तो कधी होईल, गणपती विसर्जन झाले होईल का नाही ते सांगू नाही शकत. आता तुम्ही बघा त्याला काय काम दिलं. डिझाईन दाखव पहिले. नको, लोक चोरतील तुझी डिझाईन. काम केलंय बघ. हे पिलर मिनीच तर हे केलं कलरिंग.
आता भक्ती बोललेली त्याला रोल बनवायला आता काय करेल पत्ता नाही. मला वाटलं स्वतः सृष्टी आज सकाळपासून उपस्थिती दाखवलेली नाही बिलकुल. मी डायटिंग वर आहे, मी काय खात. कलर गिरा उसपे. तुम्ही बघू शकता किती कष्ट करते मी या लाईनी काढायसाठी. तर तुम्ही बघू शकता, हा मेहनत करतोय आता. बघू शकता तुम्ही आता शेवटचे काही दिवस राहिल्याने आणि मेहनत करायला स्टार्ट घेतली. तुम्ही बघू शकता फायनली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फायनली 11. तू 12वा प्लेयर आहे ना, आउट ऑफ नाव सांगा. जसं तुम्ही बघू शकता किती वेळ बघू शकता आता तुम्ही बघू शकता. तर जसा इथे काला पूर्ण आहे हे कुठला जसा आपली जिंदगीमध्ये काला पण आहे. आहे ना, आहे आहेच आहेच बोललो मी. टिंब सफेदी नाही आहे. आहेच बोललो. आहे जसं आमच्या जिंदगीमध्ये म्हणजे आयुष्यामध्ये काला पण आहे. आहे आहे नाही मला काय बोलतो काला पण आहे. तसाच इथे पण काला पणला आम्ही रेषा मारत आहे. जसं जिंदगी म्हणजे माझी रेषा नाही तसे मी इथं रेषा मारते. बाबा झाला बाबा फायनली. जेवलो नाही मी अजून. किती वाजले? मच्छी खाऊन बसलायस तू. ओय नाही अरे दादा. नाही. उद्या तो घराला आता हे तू पहिले घड्याळ दाखव. तुम्ही आता बघू शकता नवीन आणलंय घड्याळ. बघा किती आज नवीन घड्याळ आणलाय. वाजलेत DIY 10:38 DIY नाही DIY आणि याच्यात वाजलेत 10 परफेक्ट. DIY आज घड्याळ आणलाय पण टाइम एवढा खराब झालाय ना तो घड्याळ पण बंद पडला आहे. आता उद्या मीच जाणार आहे आता बदलाला. इकडच्या लाईन्स मी मारल्यात आता सृष्टी मारत आहे बघा. अर्ध्या हातामध्ये कापरी फुटलंय. अरे खूप हार्ड आहे, खूप हार्ड आहे. मला वाटलं भक्ती अशीच मारते. सीधी लाईन मार. आणि ही डावरी आहे त्याच्यामुळे हळूहळू काम होत चाललंय. आणि जाड लाईन नाही मारायची कृपया करून पातळ लाईन मारावे. ओके टीचर. मला वाटते उद्या होईल डेकोरेशन दादा. दादा डेकोरेशन उद्या होईल. सृष्टीची स्पीड बघून तुम्ही त्याचा हात बघू शकता कुठला आहे. त्याच हाताने मी काय करत नाही. एकच काम करू शकतो. तर मला असं वाटतं हिच्या स्पीडने उद्या डेकोरेशन होईल. सो आपण भेटूया पुढच्या वर्षी कारण की पुढच्या वर्षी हा डेकोरेशन कम्प्लीट होणार आहे. काय घे आता तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. आता पेंटिंग करतोय सध्या. बाकीचे या चिल्ली पिल्ली कामं यांना दिली. मी खूप मेहनतीने पेंटिंग करतोय. आणि स्वतः संगीता म्हात्रे माझी मातोश्री तिने चाय बनवून दिली. आता ती अजून टेस्ट नाही केली कशी आहे. टेस्ट केल्यावर सांगेन तुम्हाला कशी आहे. बाय बाय. आज आर्यन स्वतः काम करत होता. आता काकू आहे ना, काकू आले आमच्या घरी म्हणून तो काम करतोय. आता त्यांनी फोन घेतला नाही. जर त्याची कोण असेल तर प्लीज कमेंट कर आम्हाला पण समजेल. थोडं काम करतोय की मी चहा पियाला विसरलो. थंड झाली पण ते अजून पिली नाही मी. बघा याचे अर्धवट काम नवीन कप आणलीत. कुठं आणली गम निघलाय. कसला भारी काम करतोय. नवीन कप आणलीत. चहा कुठला कप कुठला समजत नाही. सेपरेट बाथरूम बांधायला. डबल टेप दे. डबल टेप डबल टेप डबल टेप पण आपली. ठीक आहे. दाखव दाखव टाकला दाखव.
कुठल्या इथलं ना. आता मी एवढ्या लवकर लग्न करेन जिथपर्यंत केस आहेत, केस जातील खानदानी येते. तर आता कोणला पसंत असेल ना पसंत असेल जेनेटिक्स आहे, जेनेटिक्स आहे. तर तुम्ही बघू शकता क्रिएटिविटी. इंडिया के बाहर नहीं जाना चाहिए. अमेरिका के कहता था, अमेरिका के कहता था. क्या हो तुम आजाओ के रे, क्या है तू. मेंटला तू क्या है बे. आतेच काहीतरी रे. आता आम्ही थोडी क्रिएटिव्हिटी केली. आता तुम्हाला वाटेल की आम्ही फलं कुठे ठेवणार, सामान कुठे ठेवणार. तर त्यासाठी आम्ही एक इंजिनियर बोलवलेला, स्वतः साहिल म्हात्रे आणि हेल्पर तेव्हा आर्यन म्हात्रे. आता तुम्ही बघू शकता. पण प्लीज फुलं ठेवायला अजून एक आहे. अजून एक आहे त्या साईडला पण एक बनवलंय गुलाबजाम. त्या कोपऱ्यात दाखवतो वरती. वरती उघडते, वरती उघडते तो आम्ही ठेवलाय खास मिठाई ठेवण्यासाठी आणि तो मोठावाला ठेवलाय आम्ही फलं ठेवण्यासाठी. तर आता सृष्टीचा हात लागलाय त्याला. सृष्टी वाटोला. आता काल आर्यननी टिश्यू लावले त्याला, एवढं सगळं केला पण त्याच्यातून नाही पडला. पण सृष्टीने आता फक्त वरती केला. ठीक आहे, आता काय बोलणार. तर दादा जरा मुकुट आवडला, सो आम्ही हे बनवला. आणि आता घड्याळ पण बनलाय आणि रिअल मध्ये वाजले असतील मला वाटते 1:30-2 समथिंग. सो एवढं सगळं झालंय आमचा. आणि उद्या फायनल डेकोरेशन आहे, आम्ही फायनल टाकू. आता मी आता मग आम्ही दोघं मिळून करणार आहोत आज पूर्ण क्लिअर. सो भेटूया उद्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे सगळं पसारा. सो फायनली आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. आम्ही आज 3 वाजेपर्यंत मी आणि दादानी जागरण केला आणि फायनली सगळं कम्प्लीट केलं, सगळं साफ पण केला. आणि डेकोरेशन मी तुम्हाला उद्या दाखवीन, कारण की मला बिलकुल दाखवायची इच्छा नाही आता. सो कारण की आमची मेहनत सफल झाली. जा तिकडं. इथं कंटाळा आलाय 3 वाजेपर्यंत. कधीपासून 6 वाजल्यापासून काम करते मी. 6 वाजल्यापासून कंटिन्युअस फक्त जेवाचा एक ब्रेक घेतलेला. तर माझी कमरेने जवाब दिला. आता मला उत्तर द्यायला लागलं माझी कमर. आता डेकोरेशन झालं आहे पण मी तुम्हाला दाखवीन उद्याच. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण की उद्या आमचं पूर्ण डेकोरेशन होईल. जो लास्ट टच द्यायचा आहे आम्हाला उद्या, तो ॲक्च्युली मेन आहे. आणि तो त्यासाठी सगळे येणार आहेत उद्या फॅमिलीमध्ये. सो तो मेन आहे. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आणि डेकोरेशन पण आमचं पूर्ण झालेलं आहे. खूप सारा प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सांगा आमचं डेकोरेशन कसं झालं आहे. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा.